58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्रातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या ॲग्रिगेटर कंपन्यांनी सप्टेंबरपर्यंत नव्या ॲग्रिगेटर धोरणानुसार परिवहन विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक असून अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. या धोरणानुसार ॲग्रिगेटरशी संलग्न सर्व कॅब, रिक्षा आणि बाईकची व्यावसायिक नोंदणी, वैध परवाना आणि विमा असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारीही संबंधित कंपन्यांवर राहणार आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब, विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यांत बाळाला फक्त आईचं दूध मिळणं अत्यावश्यक आहे. पाणी, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रव पदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यानंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा असं मंत्रालयानं म्हटलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी सदृश पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं असून शेतपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पिकांचं तातडीनं पंचनामे करावे आणि पडझड झालेल्या घरांचेही त्वरित पंचनामे करून मदत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात आज पाऊस नाही, मात्र पुरामुळे हेमलकसा भामरागड मार्गासह 9 मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांच्या मानधन सन्मान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी वाढवून 15 ऑगस्ट करण्यात आला आहे. आपले सरकार पोर्टलवर महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे. विदर्भाला महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूरमध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असून नवेगाव बांध येथे डेस्टिनेशन वेडिंग आणि MICE सेंटर विकसित करण्यात येणार आहे. तसेच गोसीखुर्द आणि बोरधरण येथे जलपर्यटन प्रकल्प, चिखलदरा पर्यटन स्थळाचा विकास, शेगाव MTDC रिसॉर्टचे नूतनीकरण आणि लोणार येथे प्लॅनेटोरियम आणि संशोधन सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे, असं गटणे यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.